Hello friends, hello students. I am Prashant Khadbade welcoming you to my Dreams Comes True YouTube channel. Today we are going to learn about a new topic, types of sentences, kinds of sentences. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत खडबडे आपलं ड्रीम्स कम्स ट्रू युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण एक नवीन घटक पाहणार आहोत ज्याचं नाव आहे काइंड्स ऑफ सेंटेन्सेस, वाक्याचे प्रकार. Let's share a document related to types of sentences. काइंड्स ऑफ सेंटेन्सेस, वाक्याचे प्रकार. इंग्रजीमध्ये वाक्याचे प्रकार खालील प्रमाणे आहेत. फर्स्ट, स्टेटमेंट्स ऑर असर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणजे विधानार्थी वाक्य. यालाच आणखीन एक नाव आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच विधानार्थी वाक्य. सेकंड आहे क्वेश्चन्स ऑर इंटरॅगेटिव्ह सेंटेन्सेस, प्रश्नार्थक वाक्य. आता इंटरॅगेटिव्ह सेंटेन्सचे दोन उपप्रकार आहेत, सब टाईप. डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन. डब्ल्यूएच टाईप क्वेश्चनची सुरुवात डब्ल्यूएच वर्ड न होते, शेवटी क्वेश्चन मार्क असतो. सेकंड आहे येस नो टाईप क्वेश्चन किंवा वर्बल क्वेश्चन. बघा, येस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात ऑक्झिलरी वर्ब न होते, शेवटी क्वेश्चन मार्क असतो. आणि या येस नो टाईप क्वेश्चनचं उत्तर येस किंवा नो असतं, म्हणून याला येस नो टाईप क्वेश्चन म्हणतात. ओके, नेक्स्ट. इम्परेटिव्ह सेंटेन्स ऑर कमांड्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आता इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही मेन वर्बन होते, शेवटी फुल स्टॉप असतो. चौथं, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस, उद्गारवाचक वाक्य. बघा, द एक्सक्लेमेटरी सेंटेन्स begins with what or how or any other exclamation word. बघा, उद्गारवाचक वाक्याची सुरुवात एकतर हॉट न होते किंवा हाऊ न होते किंवा एखाद्या उद्गारवाचक शब्दानं होते. आता व्हॉट इज द साइन ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्याचं चिन्ह काय, तर बघा, उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह असतं. ठीक आहे, आपण वाक्यांच्या द्वारे प्रत्येक वाक्य प्रकाराची रचना समजून घेऊया आणि काही वाक्य प्रकार ओळखण्याची जी काही छोटीशी युक्ती आहे, त्या छोट्याशा युक्त्या सुद्धा आपण समजून घेऊया. फर्स्ट, स्टेटमेंट्स और असर्टिव्ह सेंटेन्सेस, विधानार्थी वाक्य. वाक्याद्वारे समजूया. फर्स्ट सेंटेन्स, हरी राइट्स अ लेटर. हरी पत्र लिहितो. हिअर इन दिस सेंटेन्स हरी इज सब्जेक्ट. हरी हा सब्जेक्ट आहे. राइट्स हे मेन वर्ब आहे. अ लेटर हे ऑब्जेक्ट आहे. आणि शेवटी फुल स्टॉप. म्हणजे या वाक्याची रचना काय आहे, सब्जेक्ट, त्यानंतर मेन वर्ब, ऑब्जेक्ट आणि शेवटी फुल स्टॉप. बघा, म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्सची रचना या पद्धतीची असते. आता एक थोडीशी मोठी रचना समजून घेऊया. वी आर प्लेइंग अ फुटबॉल. आम्ही फुटबॉल खेळत आहोत. यामध्ये वी सब्जेक्ट आहे, आर हे ऑक्झिलरी वर्ब आहे, प्लेइंग मेन वर्ब आहे आणि अ फुटबॉल हे ऑब्जेक्ट आहे, शेवटी फुल स्टॉप. म्हणजे व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ दिस गिव्हन सेंटेन्स, सब्जेक्ट, त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब, त्यानंतर मेन वर्ब, त्यानंतर ऑब्जेक्ट, शेवटी फुल स्टॉप. थोडीशी रचना मोठी आहे. थर्ड सेंटेन्स, बर्ड्स फ्लाय. पक्षी उडतात. हिअर द बर्ड्स इज सब्जेक्ट, बर्ड सब्जेक्ट आहे, फ्लाय मेन वर्ब आहे आणि शेवटी फुल स्टॉप. आता आपण असर्टिव्ह सेंटेन्सच्या या वेगवेगळ्या रचना पाहिल्या. या रचनांमध्ये 90% सारखेपणा, फक्त कुठंतरी ऍडिशन आहे. परंतु असर्टिव्ह सेंटेन्स ओळखण्याची सोपी युक्ती काय पहा, की असर्टिव्ह सेंटेन्सची सुरुवात सब्जेक्ट न होते. बघा, या तिन्ही वाक्यात सुरुवात सब्जेक्ट न झाली.
सब्जेक्ट एकतर नाऊन असतं किंवा प्रोनाऊन असतं. आणि ऍसरेटिव्ह सेंटेन्सचा शेवट फुलस्टॉप न होतो. बघा युक्ती काय आहे. ऍसरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात सब्जेक्ट न होते, सब्जेक्ट एकतर नाऊन असतो किंवा प्रोनाऊन असतो आणि शेवटी फुलस्टॉप असतो. ही सोपी युक्ती. ओके. नेक्स्ट टाइप ऑफ सेंटेन्स, क्वेश्चन्स और इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्सेस, प्रश्नार्थक वाक्य. द फर्स्ट टाइप ऑफ इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स, इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्सचा पहिला प्रकार तो आहे डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन. काय? डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन. आता बघा यामध्ये वाक्य दिलेलं आहे डब्ल्यूएच टाइप क्वेश्चनचं. हु आर यू, तुम्ही कोण आहात. यामध्ये हु जो आहे तो डब्ल्यूएच वर्ड आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क. एवढंच पाहिजे आपल्याला. वेअर इज माय ड्रेस, माझा ड्रेस कोठे आहे. यामध्ये वेअर हा डब्ल्यूएच वर्ड आहे, शेवटी क्वेश्चन मार्क. सेंटेन्स नंबर 3, हाऊ डू यू मॅनेज दिस वर्क. इथं हाऊ हे डब्ल्यूएच वर्ड आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क आहे. ओके. म्हणजे यावरून तुम्हाला समजलं असेल की डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन ओळखायचा कसा. तर डब्ल्यूएच टाइप क्वेश्चनची सुरुवात डब्ल्यूएच वर्ड न होते आणि शेवटी क्वेश्चन मार्क असतो. सोपी युक्ती आहे, काही अवघड नाहीये. ओके. बघा डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन. आता पाहूया आपण वर्बल क्वेश्चन्स और येस नो टाइप क्वेश्चन्स, म्हणजे क्रियापदांनी सुरू होणारे प्रश्न. आता बघा वर्बल क्वेश्चनची रचना पाहूया. डू यू लाईक टू वॉच मूवी, तुम्हाला चित्रपट पाहायला आवडतो का. हिअर बघा इथं डू काय आहे, ऑक्झिलरी वर्ब. यू काय आहे, सब्जेक्ट. लाईक टू वॉच मेन वर्ब. मूवी ऑब्जेक्ट आणि हा क्वेश्चन मार्क. आता पहा आपण दुसरं वाक्य पाहूया. यामध्ये या रचनेप्रमाणे जाऊया. हॅव यू कम्प्लिटेड येस्टरडेज होमवर्क. यामध्ये हॅव जे आहे ते ऑक्झिलरी वर्ब आहे, यू हा सब्जेक्ट आहे, कम्प्लिटेड मेन वर्ब आहे आणि येस्टरडेज होमवर्क हे पूर्ण ऑब्जेक्ट आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क. चला तिसरं वाक्य, कॅन आय हॅव सम फूड. यामध्ये कॅन जे आहे ते ऑक्झिलरी वर्ब आहे, आय जो आहे तो सब्जेक्ट आहे. ओके. आता हॅव इथं मेन वर्ब आहे, ऑक्झिलरी वर्ब नाहीये, इथं मेन वर्ब म्हणून काम करतं आणि सम फूड हा ऑब्जेक्ट आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क. म्हणजे आता वर्बल क्वेश्चन ओळखण्याची सोपी कोण पहा, काही अवघड नाहीये. वर्बल क्वेश्चनची सुरुवात ही ऑक्झिलरी वर्बनं होते. इथं तिन्ही वाक्यात पहा. इथं सुरुवात डू या ऑक्झिलरी वर्बनं झाली आहे, इथं सुरुवात हॅव या ऑक्झिलरी वर्बनं झाली आहे, इथं सुरुवात कॅन या ऑक्झिलरी वर्बनं झाली आणि शेवटी काय असतो क्वेश्चन मार्क. बघा आहे का क्वेश्चन मार्क. ओके. मी परत तुम्हाला ही ट्रिक सांगतोय. वर्बल क्वेश्चनची सुरुवात ऑक्झिलरी वर्बनं होते आणि शेवटी क्वेश्चन मार्क असतो. ओके चला पुढे जाऊया. नेक्स्ट टाइप ऑफ सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्सेस ऑर कमांड्स, म्हणजे आज्ञार्थी वाक्य. ओळखायचे कसे. यामध्ये ओपन द डोअर, दरवाजा उघडा. ओपन काय आहे, मेन वर्ब आणि शेवटी फुल स्टॉप. बाकी मधलं काय पाहायचं नाही आपल्याला. स्पीक सॉफ्टली, यामध्ये स्पीक हे मेन वर्ब आहे, शेवटी फुल स्टॉप. तिसरं डोंट शाउट, यामध्ये डोंट शाउट हे पूर्ण मेन वर्ब आहे, शेवटी फुल स्टॉप. ओके. आता आपल्याला समजलं असेल इम्परेटिव्ह सेंटेन्स ओळखण्याची सोपी युक्ती आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही मेन वर्ब होते. बघा इथं पहिल्या वाक्यात सुरुवात ओपन या मेन वर्बनं झाली आहे, इथं सुरुवात स्पीक या मेन वर्बनं झाली आहे, इथं सुरुवात जरी डोंट जोडलं असलं तरी सुरुवात शाउट या मेन वर्बनं झाली आहे आणि शेवटी काय फुल स्टॉप. इम्परेटिव्ह सेंटेन्स ओळखण्याची खूण काय, सुरुवात मेन वर्बने शेवटी फुल स्टॉप. चला पुढे जाऊया.
आणखीन एक वाक्य राहिले ते तुमच्यासाठी असेल. पहा, स्टँड अप. स्टँड हे मेन वर्ब आणि शेवटी फुल स्टॉप. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस, उद्गारवाचक वाक्य. पहा, व्हॉट अ ब्युटिफुल सीन इट इज. यामध्ये हॉट जे आहे तो काय आहे? डब्ल्यू एच वर्ड आहे. लक्षात घ्या, डब्ल्यू एच वर्ड आहे. आणि शेवटी काय आहे वाक्याच्या? एक्सक्लेमेशन मार्क. ओके. नेक्स्ट, हाऊ रूड ही वॉज. तिथं हाऊ काय आहे? डब्ल्यू एच वर्ड. शेवटी काय आहे? वाक्य शेवटी एक्सक्लेमेशन मार्क. तिथं पहा, वंडरफुल. यामध्ये वंडरफुल हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह. आणि शेवटी काय आहे वाक्याच्या? एक्सक्लेमेशन मार्क. म्हणजे लक्षात घ्या, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ओळखण्याची सोपी खूण आहे, काही अवघड नाही. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सच्या शेवटी काय असतं? एक्सक्लेमेशन मार्क असतं. तरी सुद्धा आपल्याला माहित असावं की एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात ही एकतर व्हॉट किंवा हाऊ या डब्ल्यू एच वर्ड न होते, शेवटी एक्सक्लेमेशन मार्क असतो, किंवा सुरुवात एखाद्या ऍडजेक्टिव्ह न होते, शेवटी एक्सक्लेमेशन मार्क असतो. ओके, ठीक आहे, जाऊया. माझ्या मते नक्कीच आपणाला या ठिकाणी काइंड्स ऑफ सेंटेन्सेस हा घटक चांगल्या प्रकारे समजला असेल अशी आशा बाळगतो. आणि मी प्रशांत खडबडे आपलं पुन्हा एकदा निरोप घेतो. जर आपणाला अधिकाधिक घटक मिळवायचे असतील तर माझ्या ड्रीम्स कम्स ट्रू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे आपल्याला अधिकाधिक ग्रामरचे टॉपिक समजतील. तर निरोप घेऊया. सी यू इन नेक्स्ट पिरियड. ओके.